हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे, पण वाक्य बनवताना त्यामध्ये नेमका कोणता टेन्स वापरायचा याबद्दल तुमचा गोंधळ होतोय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण इंग्रजी शिकताना टेन्सेस म्हणजेच काळ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण मग टेन्स समजून घेणे म्हणजेच फक्त नियम किंवा सूत्रपाठ करणे हे योग्य नाही. परंतु हे जे काळ आहेत ते जर तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेतले तर तुम्ही रोजच्या संभाषणात अगदी सहज आणि आत्मविश्वासाने इंग्रजी वाक्य बोलू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्य घेतलेली आहेत आणि ही सर्व वाक्ये वर्तमान काळ आणि वर्तमान काळाचे जे 4 उपप्रकार आहेत त्या उपप्रकारातील ही वाक्य आहेत. आणि ही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतानाच आपण त्याचे स्ट्रक्चर देखील शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वर्तमान काळातील वाक्य हे इंग्रजीमध्ये सहज ट्रान्सलेट करू शकाल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे. मी रोज सकाळी चहा पितो किंवा पिते. मग सर्वात आधी हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की हे जे शेवटचं क्रियापद आहे मराठी वाक्यातलं ते तुम्ही बघायचं आहे. तर ते आहे पितो किंवा पिते. मग आता यातलं जे शेवटचं अक्षर आहे तो आलेला आहे किंवा ते. मग शेवटचं अक्षर, क्रियापदाचं शेवटचं अक्षर जर त, ता, ती, ते, तो यापैकी कोणतंही जर असेल तर ते जे वाक्य असते ते साध्या वर्तमान काळातलं असते, सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं असते, हे लक्षात ठेवायचं. मग आता हे जे वाक्य आहे ते प्रेझेंट टेन्समधलं आहे. मग आता त्याचं स्ट्रक्चर आधी आपण समजून घेऊ. तर सर्वात आधी कोणत्याही प्रकारचं वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना सर्वात आधी आपण त्या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेत असतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप. परंतु कर्ता जर एकवचनी असेल तर त्यासाठी तुम्हाला क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लावावा लागतो. त्यासाठी मी अजून एक उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी इथे खाली घेतलेलंच आहे, तेव्हा तुम्हाला ते कळेलच. त्यानंतर तुम्हाला इथे शेवटी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये कर्म म्हणतो. तर आता बघा, इथे सब्जेक्ट आहे, क्रिया करणारा कोण आहे, कर्ता कोण आहे, मी. मग त्यासाठी आपण काय वापरणार आहोत, इंग्रजीमध्ये आय वापरतो. नंतर क्रियापद आहे पितो किंवा पिते. असं जरी वाक्य असलं मराठीमध्ये तरी इंग्रजी ट्रान्सलेशन त्याचं सेमच येणार आहे. पितो म्हटलं म्हणजे वेगळं येईल किंवा पिते म्हटलं म्हणजे वेगळं येईल असं नाही आहे. मग आता आय नंतर पिण्यासाठी आपण ड्रिंक वापरतो, म्हणून आपण इथे त्याचं V1 फॉर्मच घेणार आहोत, ड्रिंक. आय ड्रिंक, मी पितो किंवा मी पिते. काय पिते, ऑब्जेक्ट का आहे, चहा. क्रिया कोणावर होते आहे, चहा, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय ड्रिंक टी. मी चहा पितो किंवा मी चहा पिते. केव्हा पिते, रोज सकाळी, म्हणून तुम्हाला इथे घ्यायचं आहे रोजसाठी एव्हरी आणि सकाळ मॉर्निंग. बघा, अशा प्रकारे हे वाक्य अगदी स्ट्रक्चरनुसार इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. आता नेक्स्ट बघा, ती इंग्रजी शिकते. बघा, आता हे वाक्यसुद्धा इथे शेवटी अक्षर ते आलेलं आहे, त्यामुळे हे वाक्यसुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्समधलंच आहे. पण इथे थोडासा फरक होणार आहे, कारण इथे कर्ता बदललेला आहे. ती एकवचनी कर्ता आहे किंवा तो असतं तरी तो सुद्धा एकवचनीच कर्ता आहे. मग तीसाठी आपण इथे शी इंग्रजीमध्ये वापरत असतो. मग आता एकवचनी कर्ता जर असेल प्रेझेंट टेन्समध्ये तर त्यावेळेला जे क्रियापद असते, आता इथे क्रियापद आहे शिकते म्हणजेच लर्न, तर त्याला यस किंवा इयस हा प्रत्यय तुम्हाला लावायचा असतो, तो फरक बघून किंवा ते क्रियापद बघून. मग आता इथे लर्न आलेलं आहे, LEARN, त्याला काय लावणार तुम्ही, शी लर्न्स, यस लावायचा. काय शिकते, स्ट्रक्चर सेम येणार आहे. इंग्रजी शिकते, ऑब्जेक्ट काय आहे, इंग्रजी, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, शी लर्न्स इंग्लिश. ती इंग्रजी शिकते किंवा तो. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, आता ही जी वाक्य बघितली आपण ती आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातली. आता नेक्स्ट बघा, तो आता जेवण करत आहे. आहे म्हटलं म्हणजेच हे सुद्धा प्रेझेंट टेन्समधलंच वाक्य आहे. परंतु करत आहे, करत आहे म्हणजे एखादी क्रिया तुम्ही करताय तर त्यावेळेला तुम्ही काय सांगता, त्याच वेळेला करताय तर तुम्ही काय सांगतात की मी हे करत आहे, मी ते करत आहे, म्हणजे ती क्रिया चालू आहे तुमची. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते चालू वर्तमान काळातलं आहे की ज्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. मग आता इंग्रजीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आधी आपण समजून घेऊ. तर आता इथे सुद्धा सर्वात आधी तर आपल्याला सब्जेक्टच घ्यायचा असतो, कर्ता घ्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला आहे या क्रियापदासाठी वर्तमान काळामध्ये आपण हेल्पिंग वर्ब एम किंवा इज किंवा आर वापरत असतो. ते सुद्धा सब्जेक्टनुसार हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते बदलत असतात. त्यानंतर आता हा चालू काळ आहे, त्यामुळे तुम्हाला क्रियापदाचे ING प्रत्यय असलेलं रूप घ्यायचं असते. आणि सर्वात शेवटी
ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. अशा प्रकारे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं इंग्रजीतलं स्ट्रक्चर येणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा तो आहे, तो जेवण करतोय म्हणजे तो आहे. मग तोसाठी आपण वापरतो ही. एकवचनी करता आहे ही, नंतर आपण इज वापरत असतो वर्तमान काळामध्ये. ही इज, तो आहे. काय आता क्रियापद बघायचं, जेवण करत आहे म्हणजे जेवण करणे हे क्रियापद झालं. मग त्यासाठी आपण ईट हा शब्द वापरतो. त्याचा आयएनजी प्रत्यय असलेलं रूप आपल्याला घ्यायचा, इट्स इटिंग. ही इज इटिंग, तो जेवण करत आहे. केव्हा करतो? आता. हा शब्द राहिला आहे तो आपण इथे शेवटी घेणार आहे. ही इज इटिंग फूड नाव. आतासाठी आपण काय वापरला शब्द इथे? नाव. तो जेवण करत आहे, तो आता जेवण करत आहे. आता नेक्स्ट बघा, म्हणजेच हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य झालेलं आहे की ती क्रिया तो त्या क्षणी करत आहे. मग आता नेक्स्ट बघा, मी त्याला सर्व काही सांगितले आहे. बघा इथे सुद्धा आहे हा शब्द आलेला आहे क्रियापद. म्हणजे हे वाक्य जे आहे ते वर्तमान काळातलं आहे. पण सांगितले आहे, सांगितले आहे म्हणजेच काय? सांगून झालेले आहे. मराठी वाक्य तर तुम्हाला कळतच असेल, सांगून झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय की क्रिया पूर्ण झालेली आहे. कोणतीही क्रिया असो मग ती पूर्ण झालेली आहे वर्तमान काळामध्ये. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हे जे सेंटेन्स आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं आहे की ज्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतात. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं इंग्रजीतील स्ट्रक्चर आधी आपण समजून घेऊ. इथे सुद्धा सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आता हा पूर्ण काळ आहे, तर पूर्ण काळामध्ये प्रेझेंट टेन्समधले हेल्पिंग व्हर्ब हॅव किंवा हॅज वापरतात. हॅव किंवा हॅज हे हेल्पिंग वर्ब पूर्ण काळामध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरले आहेत. त्यानंतर तुम्हाला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे असते की ज्याला आपण शॉर्टमध्ये V3 फॉर्म. व्ही म्हणजे वर्ब, क्रियापदाचे तिसरे रूप तुम्हाला त्या वाक्यातलं घ्यायचं असतं. आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये इंग्रजीत वाक्याची रचना अशा प्रकारे असते. मग आता सब्जेक्ट आहे मी, त्यासाठी आपण इंग्रजीत आय वापरत असतो. मग आय नंतर प्रेझेंट टेन्समध्ये आपण हॅव वापरतो. आय हॅव. इथे ही असतं तर हॅज वापरलं असं, ही हॅज, शी हॅज, इट हॅज. आय नंतर हॅव. आय हॅव. त्यानंतर क्रियापद आहे सांगितले म्हणजेच सांगणे, त्यासाठी टेल हा शब्द वापरतो. त्याचा आता तिसरं रूप घ्यायचं आहे. टेल V1 फॉर्म आहे, टोल्ड V2 फॉर्म आहे आणि V3 फॉर्मसुद्धा आहे टोल्ड. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय हॅव टोल्ड. मी त्याला सांगितले आहे. काय? त्याला. हे ऑब्जेक्ट आहे. कोणाला सांगितले आहे? तर त्याला सांगितले आहे. म्हणून आपण इथे त्यालासाठी घेणार आहोत आय हॅव टोल्ड हिम. मी त्याला सांगितले आहे. राहिलेला शब्द सर्व काही, म्हणून आपण त्यासाठी इंग्रजीत एव्हरीथिंग वापरतो. तो आपण सर्वात शेवटी घेणार आहोत. बघा अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे. आय हॅव टोल्ड हिम एव्हरीथिंग. मी असतं म्हणजेच हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, ती सकाळपासून अभ्यास करत आहे. बघा आता हे वाक्य तुम्ही नीट बघा. इथे दिलेलं आहे ती सकाळपासून अभ्यास करत आहे. इथे आहे म्हणजेच हा सुद्धा वर्तमान काळ आहे. आता तुम्ही म्हणाल करत आहे म्हणजेच क्रिया सुरू आहे असा त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे, परंतु इथे एक गोष्ट आहे की इथे आपल्याला इथे वेळ दिलेली आहे की केव्हापासून अभ्यास करत आहे? सकाळपासून अभ्यास करत आहे. म्हणजे भूतकाळात सकाळपासून म्हणजे दुपारी तसं सांगताय तुम्ही. म्हणजेच ती सकाळपासून म्हणजे भूतकाळात ही क्रिया सुरू झालेली आहे आणि आता वर्तमान काळात सुद्धा ती सुरूच आहे. मग अशा प्रकारचं जे सेंटेन्स असते ते कोणत्या प्रकारचं सेंटेन्स असते? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, की ज्याला चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. आता याचं स्ट्रक्चर कसं असतं ते सर्वात आधी आपण समजून घेऊ. तर सर्वात आधी तर इथे असतो सब्जेक्ट. नेहमीप्रमाणे सर्वात आधी सब्जेक्ट घ्यायचा असतो. त्यानंतर इथे पूर्ण काळसुद्धा आहे, त्यामुळे इथे हॅव किंवा हॅज हे हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला घ्यायचे असतात. त्यानंतर बिन, हॅव बिन किंवा हॅज बिन घ्यायचं असते. त्यामुळे क्रिया सुरूसुद्धा आहे, त्यामुळे क्रियापदाचं आयएनजी प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला घ्यायचं असते. त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं असते. आणि आता ही जी वेळ दिलेली आहे ती वेळसुद्धा तुम्हाला या वाक्यात इंग्रजीतून दाखवायची आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही त्याआधी सिन्स किंवा फॉर हे प्रेपोजिशन वापरायचं असतं. हे लक्षात ठेवायचं. सिन्स किंवा फॉर हे प्रेपोजिशन वापरायचं आणि त्यानंतर मग जी वेळ दिलेली असेल वाक्यात ती शेवटी घ्यायची. आता सिन्स किंवा फॉर हे कसं वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. आता सब्जेक्ट आहे ती म्हणजेच शी. एकवचनी करता आहे म्हणजेच हॅज येणार. शी हॅज बीन.
नंतर काय येणार? क्रियापद. क्रियापद आहे अभ्यास करणे म्हणजे स्टडी, त्याचा ING प्रत्यय स्टडी. अशा प्रकारे सी हॅज बीन स्टडिंग, ती अभ्यास करत आहे. मग आपल्याला इथे दिलेलं आहे की ती सकाळपासून करत आहे. मग आता ऑब्जेक्ट नाही आहे पण सकाळपासून करत आहे म्हणून त्यासाठी सिन्स किंवा फॉर हे प्रिपोजिशन तुम्हाला वापरायचं आहे. मग सिन्स केव्हा वापरायचं की जेव्हा वाक्यामध्ये निश्चित वेळ दिलेली असते तेव्हा, आणि फॉर केव्हा वापरायचं की अनिश्चित वेळ आहे, की जसं की ती 2 तासापासून करते, ती 4 तासापासून करते, असं जर दिलेलं असलं त्याच्यात आपल्याला समजत नाही की कोणती 2 तास, पण इथे निश्चित वेळ की सकाळपासून करते आहे म्हणून आपण इथे वापरणार आहोत सिन्स. सी हॅज बीन स्टडिंग सिन्स, सकाळपासून म्हणून मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे येणार आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. हे वाक्य कळलं असेल तुम्हाला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं हे सेंटेन्स आहे. आता नेक्स्ट बघा, तिने चहा बनवला आहे. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य हे वर जे आपण 4 प्रकार शिकलो प्रेझेंट टेन्सचे त्यामधल्या एका प्रकारातलं हे वाक्य आहे. हे वाक्य मग तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्यांमधून प्रेझेंट टेन्सचे जे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारांचे स्ट्रक्चर शिकलो आणि मग नंतर मराठी वाक्यांचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करायला शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. थँक्यू.